तर आज होता पाडवा. माझा भाऊ आला होता मला घ्यायला असा, आणि अद्वी त्याच्याकडे पहिल्याच जाऊन पोहोचला होता. आणि नंतर सकाळी सकाळी अद्वीला आणि अद्वीच्या पप्पाला असं छान ओवाळून घेतलं आणि उटणं पण लावून घेतलं. आणि उटणं वगैरे लावून घेतलं, लगेचच ताट तयार केलं आणि त्यांना ओवाळून घेतलं, कारण दुपारी मला आज माहेरी जायचं होतं आणि माझा भाऊसुद्धा तिथे येणार होता. अशा प्रकारे छान ओवाळून घेतलं आणि गिफ्ट पण छान मिळालं होतं. आणि तिथे पोहोचल्यावर लेकरांच्या अशा मस्ती वगैरे चालल्या होत्या आणि अद्वीला तिथे ट्रॅक्टर दिसलं. आणि ट्रॅक्टर दिसलं तर त्याची मज्जाच काही वेगळी झाली होती, कारण गावाकडे काही वेगळं नवीन नवीन दिसते. आणि संध्याकाळी अशी ती भाऊबीज आणि छान छोटीशीच तयारी वगैरे करून घेतली होती. आणि बाहेर छान चंद्राला ओवाळायचं होतं आणि छान तयारी करून घेतली आणि ताट वगैरे काढले होते. असे ताटामध्ये छान नारळ वगैरे, फुलं, पीस वगैरे ठेवतात. अशा प्रकारे गावाकडे थोडी पद्धत वेगळीच असते, तर काहीतरी नवीन बघायला मिळते. आणि छान असं सर्व मिळून एकत्र येऊन आरती वगैरे करतात आणि चंद्राला असं ओवाळतात आणि चंद्राचीसुद्धा आरती म्हणतात. नवीन अशा काहीतरी नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. तसं माझ्या मामाकडे छान सर्वजण एकत्र येऊनच भाऊबीज करतात. आणि संध्याकाळी आरती वगैरे झालं आणि लगेचच दोन्ही तिन्ही भावांना असं ओवाळून घेतलं आणि छान सुंदर सुंदर असे गिफ्ट मिळाले होते. आणि नंतर असे भाऊबीज, अशा प्रकारे आज भाऊबीज साजरी केली. असा होता आमचा दिवस. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.